महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हाध्यक्ष माननीय श्री युवराज पवार यांच्याकडून सर्व मनसे प्रेमींना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। उषा यांनी जास्तीच्या झोपेच्या गोळ्या घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यांना तातडीने रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून कौटुंबिक कारणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे। कर्नाटकातील हंपी येथे इस्रायलच्या 27 वर्षीय आणि भारतातील होमस्टे मालक असलेल्या 29 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे। यावेळी या महिलांसह 3 पुरुष पर्यटकही उपस्थित होते। यापैकी एका पुरुष पर्यटकाचा मृतदेह पोलिसांना तलावात आढळून आला आहे। ऐन महिला दिनाच्या दिवशीच पुण्यात आज सकाळच्या सुमारास BMW मध्ये असलेल्या एका मद्यधुंद तरुणानं भर रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांच्या समोर अश्लील चाळे केले आहेत। या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान या प्रकरणात आता त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून मनोज आहुजा असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्याच्या वडिलांचं नाव आहे। 13 बलात्काराच्या गुन्ह्यांसह 39 गुन्ह्यात दोषी ठरलेल्या भारतीय वंशाच्या बालेश धनखडला ऑस्ट्रेलियात 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बालेश धनखड हा ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचा माजी नेता होता, तसंच ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपाचा एकेकाळी प्रमुख सदस्य होता। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉक्टर दयानंद उजळंबे आणि प्राध्यापक लड्डा यांच्यात कॅन्टीनमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली। यावेळी त्या ठिकाणी असलेल्या इतर प्राध्यापकांनी दोघांनाही आवरण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही थांबले नाहीत। 5 मार्च रोजी हा प्रकार घडला असून विद्यार्थ्यांनी याचे व्हिडिओ काढले आणि ते आता व्हायरल झाले आहेत। त्यामुळे गंगाखेड महाविद्यालयाची लक्तरे मात्र वेशीवर टांगली गेली। उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने मुरादाबाद पोलिसांच्या सहकार्याने 18 वर्षांपासून फरार असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक केली आहे। अटक केलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याचे नाव उल्फत हुसेन उर्फ मुहम्मद सैफुल्ला इस्लाम असल्याचे समोर येत आहे। कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील बेघरवस्ती लगत अमराई शिवारात तरसाने हल्ला करून तब्बल 25 शेळ्या ठार केल्या आहेत। या धक्कादायक घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून या घटनेत सुमारे 3 ते 3.5 लाखांचे नुकसान झाले आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहिते नावाच्या महिलेचा आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याची संबंध जोडणाऱ्या एका YouTube चॅनेलसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज व तळबीड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। तळबीड पोलीस ठाण्यात संबंधित YouTube संपादकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। गेल्या 20 वर्षांपासून नियमित धावणारी सातारा ते कान्हरवाडी एसटी बसच्या फेऱ्या 15 दिवसांपासून बंद असल्याने खटाव तालुक्यातील विद्यार्थी, महिला व वृद्धांचे हाल होत आहेत। त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे। अज्ञाताने लावलेल्या वणव्याचा भडका उडाल्याने पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील शेकडो एकर क्षेत्र जळून खाक झाले। तब्बल 5 तास मान्याचीवाडी येथील नागरिकांनी आगीशी संघर्ष करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे गावाच्या दिशेने झेपावणारी आग थोपवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत हजारो झाडे होरपळल्याने मोठे नुकसान झाले। ताज्या घडामोडींच्या डेली अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।